कॉन्टॅक्ट करावं लागेल का नाही, त्यांना बोलावं लागेल का नाही. कॉन्टॅक्ट त्यांच्या अपॉइंटमेंट घ्यायची किंवा त्यांना बोलवायचं. अपॉइंटमेंट कधी घेतली जाते, जर आपण त्यांच्या घरी जाऊन आपल्याला प्लॅन द्यायचा आहे तर काय घ्यावं लागतं, अपॉइंटमेंट. आणि जर त्याला आपल्या प्रोग्रामला बोलवायचंय तर त्याला काय म्हणतो, इन्व्हिटेशन. हॅलो, समजलं का. मग आता 3 पद्धतीने आपण लोकांच्या अपॉइंटमेंट घेऊ शकतो. कारण यादी तर लिहिली, पण तशीच वेळ ठेवून दिली तर काय फायदा आहे का त्याचा. यादी लिहून लोक जॉईन होतील का, त्यांच्याशी बोलावं लागेल ना, कॉन्टॅक्ट करावं लागेल ना. मग कॉन्टॅक्ट करण्याची 3 पद्धती. एक आहे फ्रंट टू फ्रंट, समोर समोर जाऊन बोलणे आणि त्यांच्याशी डिस्कस करणे, वेळ घेणे. दुसरं आहे कॉल करणे आणि तिसरं आहे व्हॉट्सअप वरती मेसेज पाठवणे. कुठला पर्याय चांगला आहे. सगळ्यात चांगला पर्याय कुठला आहे, 1 नंबरचा. पण जर तुमच्यापासून लांब राहिलाय तर काय करा, कॉल वापरा. पण याच्याकडं लास्ट पर्याय ऑप्शनच नाही तर याच्याकडे जा. पण पहिला पर्याय काय, फ्रंट टू फ्रंट आणि कॉल वरती. समजलं का, समजलं का. तर आता बघूया आपण इन्व्हिटेशन देताना कुठले नियम पाळले पाहिजे. इन्व्हिटेशनच्या वेळेला कुठले नियम पाळले पाहिजे. तर पहिलं, तुमची गरज दाखवू नका. म्हणजे काय, आपल्या लोकांना सवय काय माहिती का, बऱ्याच वेळा आपण बोलताना करते का ग, कर ना, पण चांगलंय पण तू करू ना ग, आपण करू ना ग, चल ना, कर ना बघ. ते अजून नाचायला लागतील, समोर डान्स करायला लागते, बरोबर ना. कशाला, काही गरज नाहीये. बोलताना तुमच्या बोलण्यामध्ये कधी गरज दाखवू नका. कारण मित्रांनो, सगळ्यात जास्त गरज आहे ना त्या लोकांना आहे जे आज सर्व्हिस मध्ये नाही जॉईन झाले. यस, आपल्याला नाहीये, कारण आपण ऑलरेडी जॉईन झालोय. हॅलो, यस सर, हॅलो. हे माझं वाक्य आयुष्यभर लक्षात ठेवा. गरज आपल्याला जास्त नाहीये, गरज त्या लोकांना आहे ज्या हॉलच्या बाहेर आहेत, त्यांच्याकडे संधी नाहीये, आज पण एमआयडीसी मध्ये गेले आणि मेहनत करत आहेत, कष्ट करत आहेत, म्हणजे स्वप्न साकार होत नाहीत. अशा लोकांना जास्त गरज आहे. त्यामुळं आपल्याला गरज दाखवू नका. आपल्याला गरज आहे का, आहे, पण दाखवायची गरज नाही. आपल्याकडे ऑप्शन खूप आहेत. आपल्याकडे ऑप्शन खूप आहेत. ओळखीचे आले ना, अनोळखी लोक जॉईन करू आपण. आणि ह्या बिझनेस मध्ये ओळखीच्या पेक्षा अनोळखी लोक खूप साथ देतात, हे मला अनुभव आहे. ओळखीचा कधी कधी ना, ओळखीच्याला काय वाटतं की याचा काहीतरी फायदा असेल, बरोबर ना. अरे लोक स्वतःच्या दुःखानं जेवढं परेशान आहे ना, तेवढं सुखानं परेशान आहेत आजकाल. पण अनोळखी व्यक्ती म्हणतो, अरे हा अनोळखी माणूस मला साथ देतो ना, खरं त्याच्या बरोबर गेलं पाहिजे. त्यामुळं असं पण कधी कधी होतं, बरोबर ना. त्यामुळं पहिलं वाक्य लक्षात ठेवा, गरज दाखवू नका. दुसरं वाक्य काय, तुम्ही बिझी आहात का, असं कधी विचारू नका. मॅडम तुम्ही बिझी तर नाही ना, सर तुम्ही बिझी आहे का, नसल तरी तो माणूस बिझी म्हणतो. कारण का, आपल्याला आपल्यासाठी त्यांनी वेळ काढलाच पाहिजे. कारण आपण त्याला आयुष्य बदलणारा प्लॅटफॉर्म देणार आहोत. आपण त्याला आयुष्य बदलणारा प्लॅटफॉर्म देणार आहोत. त्यामुळं बिझी हा शब्द काढायची गरज नाही. पुढचं काय, नेक्स्ट काय, अडकत अडकत बोलू नका. नेव्हर टॉक इन हेजिटेशन. हेजिटेशन म्हणजे काय, अडकत अडकत बोलणे. एक होता, एक प्लॅटफॉर्म एक होतं, ते असं एक चांगली संधी होती. फ्रँचायझी मॉडेल सारखं. कसं तो असं काही अडकत अडकत केलं तर काय म्हणायला कॉन्फिडन्स नाहीये, बरोबर ना. काय ते स्पष्ट बोललं पाहिजे. आज मी सकाळी एक मला कॉल आला होता आसाम मधनं, आणि मी त्याच्याशी एवढं ट्रान्सपरंट बोलत होतो, प्रचंड. मी त्याला सांगितलं त्या व्यक्तीला, नाही बाबा हे असं 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 तर आपण हे करू शकतो, नाही तर मला वेळ नाही, तुला वेळ नाही, जाऊ दे, आपण एकमेकाचा वेळ खराब नको करायला, बरोबर ना. क्लिअरली ट्रान्सपरंट लोकांशी बोललं पाहिजे. हे बोललं कधी पण लक्षात घ्या. जेवढं क्लिअरिटीने बोलतो ना, तेवढं लोक क्लिअर, अरे हा माणूस क्लिअर आहे, तुमच्यावर येत असतात. त्यानंतर डिफरन्स बिटवीन प्रेझेंटेशन आणि इन्व्हिटेशन म्हणजे काय, प्रेझेंटेशन आणि इन्व्हिटेशन मध्ये फरक आहे, हे लक्षात ठेवा. कधी कधी आपल्याला लोक, आपण फोन करतो त्याला अपॉइंटमेंट घेण्यासाठी, त्याला इन्व्हिटेशन साठी, आणि फोनवरच प्लॅन सांगून टाकतो. असं कधी करायचं नाही. म्हणजे काय, उदाहरणार्थ मी एकाला कॉल केला आणि म्हटलं, सर काय, सर थोडस बोलायचं होतं, एक विषय होता, एक्स्ट्रा इन्कम वरती एक बिझनेस मॉडेल होतं, प्रॅक्टिस मॉडेल चर्चा करायची होती. तर संध्याकाळी आहे काही वेळ भेटलायचं. तो म्हणतो नेमकं काय, हा नेमकं काय म्हणला की, हा म्हणतो एक अशी कंपनी होती, मग असं एक प्रोडक्ट होतं, मग ते असं होतं, मग काय जास्त काय नाही, 5,000 प्रोडक्ट घ्यायचं, मग सर्च करायचं, हे करायचं, आणि येऊ का मग तो सगळं सांगितलं. आता कशाने तुम्हाला राहिलं, बरोबर का.
जसं इन्व्हिटेशन, जसं तुम्ही लग्नाचं आमंत्रण कधी दिलं का कोणाला? लग्नाचं आमंत्रण दिलं का? लग्नाचं आमंत्रण लोक कसे येतात बघा, येतात पत्रिका घेऊन. आमच्या इथं माझ्या भावाचं लग्न आहे ह्या दिवशी ह्या तारखेला, आणि या मस्तपैकी, आणि फक्त सहकुटुंब सहपरिवार या आणि वेळेत या. चालेल, येऊ, धन्यवाद. मग हे काय म्हणतात, मला चहा घेऊन जा ना सर. हे काय म्हणतो, नको नको, आता आहे ना अजून पुढे भरपूर पत्रिका द्यायच्या, आपण नंतर कंटिन्यू, लगेच निघतो. बरोबर का? तर तुम्ही असं होता, आमच्या भावाचं लग्न आहे आणि नगरमध्ये डेगरी लॉनला आहे, आणि तिथं 2 भटजी पण येणार आहे, आणि तिथं खायला पण एक 12 आयटम आहे. त्यात गुलाबजामुन पण आहे, त्यात ही भाजी पण आहे, त्यात भेंडीची भाजी पण आहे, त्यात बटाट्याची भाजी, बटाट्याच्या भाजीत आम्ही हिरव्या मिरच्या पण टाकणार आहे, आणि हिरव्या मिरच्या टाकून मस्तपैकी फोडणी पण देणार आहे. मग त्याने ते ताटात वाढणार पण आहे, मग त्याने खायला पण देणार आहे. नंतर ते नवरदेव येणार आहे, मग नवरी येणार आहे. मग त्याने एवढं मंगळसूत्र घेतलं, मग ते हे कपडे घेतले, मग पिवळ्या कलरचा घागरा आहे, निळ्या कलरचा ड्रेस आहे, हे शेरवानी, असे एवढं सांगत बसतो का आपण हॅलो. पण आपले लोक ना इन्व्हिटेशन मध्ये अख्खा ब्लॅक सांगून येतात. म्हणतात सर तो आला कस का नाही, तो भेटला कस काय नाही. बघा, पिक्चरची स्टोरी 3 तासाच्या पिक्चरची स्टोरी आधीच सांगितली. पिक्चर बघा इंटरेस्ट असेल का? त्यामुळे समोरच्या व्यक्तीला फक्त बोलवा, भेटून बोलूया. तो म्हणला ना आता सांग, एक काम करू, जाऊ दे आता सांगायलाच नको म्हणायचं. जाऊ द्या सर, बघा मी तुम्हाला 5 मिनिटात काही सांगू शकत नाही, तुम्हाला काही कळणार नाही. त्यापेक्षा तुम्ही कन्फ्युजन मध्ये, मी कन्फ्युजन पेक्षा त्यामध्ये द्या सोडून. जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा आपण भेटू. सरळ काय म्हणायचं, जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा आपण भेटू, द्या सोडून. तुम्ही गरज दाखवली का? मग तो काय म्हणतो लगेच, भेटू ना 1-2 दिवसात लगेच भेटू, मग सांगतो मी तुम्हाला. बरोबर का? त्यामुळे असं नाही 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 असे काय वया करायची गरज नाही. किती लोकांना समजला मुद्दा? चला नेक्स्ट, हे शब्द वापरायचे नाहीत. डोंट यूज दिस वर्ड. कुठले? अर्निंग लॅक्स म्हणजे काय? मराठीत वाचूया आपण. चला, लाखो रुपयाचे मिळतील तुला. जर तू आमच्यावर आला तर लाखो रुपये भेटतील, करोडपती होशील. त्यानंतर काय? इथं मोठे स्वप्न साकार होतील, मर्सिडीज, घर, बंगले. मित्रांनो, लोकांना शब्द पसंत नाहीत. लोकांना आता खायचे वाटेत, त्याला 15-20 हजार रुपये सपोर्टला पाहिजेत फक्त. बरोबर बोलतोय का मी? आणि तुम्ही त्याला एवढं मोठं सांगत बसले तर कोणी डोक्यात घुसणार आहे का? 5 किलोच्या कॅरी बॅग मध्ये 10 किलो मटेरियल भरलं तर काय होईल? फाटल का नाही फाटल? अर्धा इंची पाईपलाईनला 10ची मोटर लावली तर काय होईल? पाईप फाटल का नाही फाटल? पण लोकांची कॅपॅसिटी एवढं ऐकण्याची नाहीये. त्यामुळे असे कुठले मोठे मोठे शब्द वापरायची गरज नाही. त्यानंतर काही निगेटिव्ह वर्ड आहे, जसं चैन आहे, एक चैनचा बिझनेस आहे, एक साखळी आहे, एक मार्केटिंग आहे, एक मेंबर आहे. अरे आपला बिझनेस तो आहे का? सांगा बरं मला, आहे का? लोक म्हणतील, जे बाहेरचे बसलेत ना ते म्हणणार आहे चैन साखळी, पण तुम्ही त्याला चैन साखळी का म्हणता? तो जर म्हणला, त्याला समजावलं पाहिजे, अरे चैन साखळी नाही, एक फ्रँचायसी मॉड्यूल आहे, जो येवलेच्या आवाला हे सगळं करतोय. ते साखळी म्हणजे काय हो? सिंपल सांगतो मी तुम्हाला. एक सायकलची साखळी चैन आहे. ते चैनची जर एक पातं तुटलं, एक पाकळी तुटली तर ती चैन चालती का? आपल्या बिझनेस मध्ये 10 लोक जॉईन केले आणि त्यातले 4 लोकांनी बिझनेस नाही केला तरी आपला बिझनेस चालतो की नाही? चालतो. कशावरून साखळी आहे? लोक बसल्या बसल्या काही पण टाळायला जीभ लावतात आणि आपण ऐकत बसतो. समजलं का? त्यामुळे त्याला समजवलं पाहिजे की आपलं फ्रँचायसी मॉडेल कसं आहे, ते टर्नओव्हर बेस चालतं, ते आपल्याला समजणं गरजेचं आहे. त्यानंतर जर बघितलं तर क्युरिओसिटी म्हणजे काय? उत्सुकता. नेमकं तिथं त्या व्यक्तीला वाटलं पाहिजे नेमकं हे काय सांगणार काय? उत्सुकता. त्याने फोन केला पाहिजे, कधी भेटायचं, कधी भेटायचं, कधी भेटायचं, कधी भेटायचं. अशा पद्धतीने लोकांना बोलणं गरजेचं आहे. आणि लास्ट वे काय आहे? एक फॉर्म्युला आहे, किस फॉर्म्युला त्याला मी म्हणतो, कीप इट शॉर्ट. 45 सेकंदामध्ये इन्व्हिटेशन देणं. डायलॉग बोलणं. किती लोकांना ऐकायचं 25 सेकंद डायलॉग काय बोलायचं? सर ऐकायचं का? सांगतो 25 सेकंदाचा डायलॉग. चला, तो आहे FOI फॉर्म्युल्यामध्ये बोलायचं. कसं बोलायचं मी तुम्हाला सांगतो. सगळे माझ्याकडं हॅलो, लक्ष देणार का सगळे? सगळ्यांनी बघा इकडं. इथं मी लिहिलंय फॉर्म्युला. फॉर्म्युल्याचं नाव काय आहे? FOAI. F म्हणजे काय? फॅमिली. दुसरं O म्हणजे काय? ऑक्युपेशन. म्हणजे काय? तो काय काम करतो ते ऑक्युपेशन. A म्हणजे काय? ऍग्री किंवा ऍक्सेप्ट. आणि I म्हणजे काय? इन्व्हिटेशन. या 4 स्टेप मध्ये लोकांशी बोलायचं असतं. 2-4 किलोमीटरच्या गप्पा नाही मारायचा. आता एक उदाहरण, तुम्ही कॉल केला, मी कॉल केला माझ्या मित्रांना, आणि माझा मित्र समजा अरुण सर आहेत, अरुण सरला मी कॉल केला. ओके,
मी कॉलवर काय म्हणणार, पहिलं मित्र आहेत, रोजची ओळख आहे, बरोबर ना, आणि जॉब करतात, समजा माझा मित्र जॉब करतोय, मी म्हटलं नमस्कार अरुण, काय चाललंय, कसं आहे, बाकी बरं आहे का, मजेत आहे का, तर बाकी काय म्हणतो तुझी फॅमिली, पहिलं काय विचारणार, फॅमिली काय म्हणते, फॅमिली, मग वहिनी कशा आहेत, मुलं कशी आहेत, शाळा त्यांची कशी काय चालली, चांगली, मग तुझं कसं आहे, अरे माझं पण चांगलं, बस मजेत आहे. आता दुसरं, बाकी काय म्हणतो, जॉब, फॅमिली बद्दल विचारलं, किती सेकंद विचारलं, 10 सेकंद, काय म्हणतो जॉब, अरे काय नाही चाललं रे. आता इथं ते दोन गोष्टी बोलतील, इथे एक ते पॉझिटिव्ह बोलतील किंवा निगेटिव्ह बोलतील. पॉझिटिव्ह काय, चाललं मस्त, काय टाकतो मी, आमचं काय चालू आहे, आपल्याला काय कामाचा एवढा लोड नसतो, रोज जायचं यायचं, चाललं ते चाललं, सुखी प्राणी आहे, टेन्शन घ्यायचं काम नाहीये, जबरदस्त चाललंय. पहिलं हे बोलल पॉझिटिव्ह, पण असे बोलणारे कमी लोक आहेत. आणि दुसरं काय बोल, काय सांगू बाबा, चाललंय ते चाललंय, रोजचं आपलं कस तरी लाईफ, जायचंय यायचंय, कंपनीतले बरोबर चालू आहे, जॉब वरती खूप त्रास आहे, काय सांगू तुला, आता चाललं ते करतोय. आता हे दोन गोष्टी झाल्या, एक फॅमिली संपल्या, दुसरं ऑक्युपेशन. आता जर हे काय बोलले निगेटिव्ह तर ऍग्री करा, आणि पॉझिटिव्ह बोलले तर ऍप्रिशिएट करा. म्हणजे काय, ते बोलले पॉझिटिव्ह, नाही जबरदस्त आहे, आपलं काय टेन्शन नाही. मग मी काय म्हणणार, अरे यार तुझं तर मस्त आहे यार, चांगले, अरे जॉब मध्ये मला असा पहिला व्यक्ती दिसतोय, तू जरा सुखी आहेस, नाही तर आतापर्यंत जॉब मध्ये सगळे लोक रडतात काही ना काही प्रॉब्लेम साठी, अडचणी आहेत, आणि माझे पण मित्र इतके प्रॉब्लेम मध्ये, तुला काय सांगू. पण एक यार, तू खुश आहेस ना, बस भरपूर भारी झालं. पण एक सांगतो रे यार, आपले लय मित्र आहेत राव, पण लय दुःखात, लय प्रॉब्लेम मध्ये, लय अडचणीमध्ये, लय चॅलेंजेस मध्ये, त्यांची हालत खराब आहे. आज साहेब सांगतो त्या वेळेस जावं लागतं, पण जो पैसा येण्यात गरजा पूर्ण होत नाही, स्वप्न पूर्ण होत नाही, चाललं ती लाईफ चालली, ही परिस्थिती माझी पण आधीच अवस्था आहे रे, तुला काय सांगू. आता इथं थोडस ऍप्रिशिएट करणं आणि मग दुखणे मग बोलणं. आणि जर चांगलं असेल तो म्हणजे ऑलरेडी काय सांगू तुला, आता लय वाईट अवस्था, जर आधीच निगेटिव्ह बोलले तर मग काय म्हणायचं, तो बोलतो ते बरोबर यार. पण तुला एक सांगा, कुठल्याही जॉब मध्ये जा हीच परिस्थिती आहे, जॉब कुठला कर किंवा बिझनेसमॅन असेल तरी कुठला व्यवसाय कर, हीच परिस्थिती आहे. कॉम्पिटिशन आहे, अडचणी आहे, माल गुंतून पडलाय, मार्केट डाऊन आहे, हीच परिस्थिती आहे. शेतकरी असेल तर कुठल्या शेतकऱ्याची बघा हीच परिस्थिती आहे, हाऊस वाईफ येताना कोणाची बघा हीच परिस्थिती आहे. तुम्हाला हे बोलायचं, तुम्ही तिसरं काम काय केलं, ऍप्रिशिएट केलं. पण बरं ते सोड, आता तुमचा मेन मुद्दा आहे, त्यांना बोलवायचंय किंवा त्यांच्या घरी जायचंय. पहिले सुरुवात कुठून केली, नाही तर तुम्ही सुरुवात केली, हे कुठे आहे रे, येऊ का रात्री एकट्याने सांगायचं होतं, अजिबात येऊ नको. कळालं का, काय बोलतानी स्टेप, कसा आहेस, काय आहेस, पण हे लवकर नाही तर फॅमिली कशी आहे, नवरे कसं आहे, बायको कशी आहे, पोरगे कसं आहे, ते कसं आहे, शाळेत गेलं का, जेवलं का, कुठली भाजी खाल्ली, कोथिंबीर होती का, त्याच्यात हिरव्या मिरच्या होत्या का, मसाला कोणता वापरला होता, प्रवीण होता का, आंबारी होता. मग एवढं काही विचारत बसायची गरज नाही, शॉर्ट मध्ये बोलायचं. बरं, मग आता पहिलं झालं फॅमिली ऑक्युपेशन, इन्व्हिटेशनला काय बोलणार, शेवटचं वाक्य काय. हे बघा, कुठेही जा शेवटी तीच परिस्थिती आहे, मी तर तुला बोललोय. पण मी तुला खास यासाठी फोन केला होता, मी एक साइड बाय साइड विचार करतोय की काहीतरी वेगळं करायचं, आणि नक्की मला एक प्रोजेक्ट सध्या मिळालाय, आणि मला असं वाटतं त्या प्रोजेक्टच्या माध्यमातून आयुष्यात काहीतरी परिवर्तन होऊ शकतं. एक मॉड्यूल आहे सुंदर असं, त्याच्यावरती काहीतरी करता येईल. पण मला याच्यात तुझी साथ पाहिजे, जर आपण दोघांनी मिळून केलं त्याच्याला आपण पुढे जाऊन घेऊन जाऊ शकतो. त्याबद्दल तुझी चर्चा करायची होती. तर असं फोनवर बोलता येणार नाही, तर संध्याकाळी घरी आहे का, घरी येऊन जरा अर्धा एक तास चर्चा करू. आहे का घरी, तू किती वाजता आहे ना घरीचे, मी येतो घरी, बोलूया. 8 वाजता येऊ का 9 वाजता येऊ, 8 वाजता येऊ, ठीक आहे, हरकत नाही, येतो मी संध्याकाळी. आणि येतो, जमलंच तर त्या प्रोजेक्ट वरती जे अजून माझे जे काम करतात ना त्यांना आपण घेऊन बसू, त्यांच्याशी चर्चा करू, आपण दोघं पण समजून घेऊ, त्यांना घेऊन येतो. जर ते माझ्यावर आले तर ते एक मोठी असती वेळ देतील की नाही गॅरंटी नाही, पण आलेच तर त्यांना पण घेऊन येतो. पण तू संध्याकाळी घरी गेलो आहे का, आहे ना, काय हरकत नाही, येतो, आलं की आल्यावर बोलू. किती लोकांना समजतं इन्व्हिटेशन, किती लोकांना वाटतं सहज शक्य. हॅलो, सगळ्या संदर्भात एक चर्चा सत्र आहे, एक ते सिनियर पण येणार आहेत, त्यांनाच भेटू आपण. आता आपण त्यांना
ते भेटणार आहेत आपल्याला पटियाला हाऊसला हॉलला किंवा सौर हॉटेलला असणार आहेत ते. तर शनिवारी येणार आहेत दुपारी 12 वाजता. मग तू शनिवारी वेळ काढशील का? आपण दोघं पण त्यांच्याशी भेटून घेऊ, बघून घेऊ काय ते, आणि मग ठरवू काय करायचं आणि काय नाही. चालतंय का? मग असं बोललं. किती लोकांना समजली नोटिशन? आता एवढं बोलल्याच्या नंतर इथं 2 रिस्पॉन्ड येतो तुम्हाला. एक येईल पॉझिटिव्ह, एक येईल ऑब्जेक्शन वाला. निगेटिव्ह नाही, ऑब्जेक्शन. पॉझिटिव्ह काय? काय हरकत नाहीये, येतो ना, भेट घे ना तू रात्री संध्याकाळी, काय हरकत नाहीये, आल्यावर भेटून चर्चा करू, बोलूया. ते लगेच बोलवतील. हे 50% लोक असतात. 50% असे असतात ते ऑब्जेक्शन टाकतात. नेमकं काय काय सांगायचंय? मग ते काही मार्केटिंग बिर्केटिंग आहे का? ते काही पैसे भरायचे आहे का? ते काही चैन साखळी बिगडी सारखं आहे का? असे प्रश्न 50% लोक तुम्हाला टाकू शकतात. मग अशा लोकांशी काय बोलायचं? अशा लोकांशी काय बोलणार? म्हणले नेमकं काय? मी म्हणलं अरे नेमकं काय तेच सांगायचं म्हणून तुला भेटायचं होतं. नाही पण शॉर्ट मध्ये काय नेमकं विषय काय? म्हणजे मला त्याच्यावर विषय मोठा आहे, 5-10 मिनिटं सांगण्यासारखा नाहीये. आपण संध्याकाळीच भेटू, मगच बोलू. नाही नेमकं 1 मिनिट सांग ना. समोर आपण कधी कधी 1 मिनिट तरी सांग ना. अरे दादा हेच तुला सांगायचंय मला. आता मला सांग, 3 तासाचा पिक्चर आपण 1 मिनिटात जर तुला स्टोरी सांगितली कळणार आहे का? तू कन्फ्युजन, मी कन्फ्युजन, तो आता कन्फ्युजन राहील. मला तेच तुझ्याशी चर्चा करायची, रात्री समोर बसून बोलू ना. प्रॉब्लेम काय? नाही नेमकं मग तुला मला घरी बोलायचं नाही का असं सांग. येत नाही मी, जाऊ दे सोडून विषय. लगेच आपण आपले शस्त्र मागे काढू. तसं नाही रे, ये ना तू, त्याचा प्रॉब्लेम नाही. अरे मग तेच सांगतोय ना, घरी आलं बोलू, चर्चा करू, ठेवू, चहा पाणी करू, निघून जाऊ. असं काही टेन्शन नाही. नाही ठीक आहे, मग तो चालतं, काही हरकत नाही. पण तरी नेमकं मग ते सोडून विषय सर न बोलले चांगलं ना राव. तुला काय, तुला तेच मला सांगायचंय की मला आता इथं बोलता येणार नाही, संध्याकाळी बोलू आणि मग चर्चा करू निवांत. चालतंय का? ठीक आहे. मग जाऊन बोलायचं. पण तो म्हणला नेमकं काय? नेमकं काय नाही, हाय थोडस एक का. मग नेमकं काय? ते होती एक सनेज नावाची कंपनी. मग ते काय असतं? ते एक डायरेक्शन. मग अजून काय? नाही तसं घरी येऊन सांगतो ना. ते नेमकं काय? काय नाही प्रोडक्ट पण आहे. मग बरं घरी पुढचं काय? अरे घरी येऊन सांगतो ना. मग ते प्रोडक्ट विकत घ्यायचे का? हा घ्यावा लागतील. आणि काही नाही जास्त. मग कितीचे घ्यावं लागतील? काय नाही, फक्त 5,000चे. बरं लगेच घ्यावं लागतात का? तसं काही नाही, बाकीचं घरी येऊन सांगतो ना. अरे सांगितलं ना तो घालवा. समजलं का? समजलं का? हा बिझनेस सांगण्याचा नाही, हा बिझनेस दाखवण्याचा आहे.